तोतया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांकडून पर्दाफाश, 7 जणांना अटक। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसरात स्वतःला पोलीस भासवून वाहनधारकांना धमकावणारी आणि खंडणी उकळणारी टोळी पकडली गेली। पुसेगाव सातारा मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ बॅरिकेटिंग लावून वाहन चालकांकडून पैसे उकळत असताना पुसेगाव पोलिसांनी छापा टाकून 7 आरोपींना रंगेहात अटक केली आहे। आरोपींकडून 2 चारचाकी वाहने, टाटा सफारी आणि स्विफ्ट डिझायर, 8 मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले किंवा पळायला लागले। त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्या अंगी असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी, हे आरोपी, तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या, काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात, प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल प्रीडिफाईंड ठेवलेला होता। आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती, जेणेकरून पोलीस असावं असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे। अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरनं जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोक असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना। तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती।